कुठल्या टॉपिकचं नाव काय सांगता येईल का? नॅचरल रिसोर्सेस. हा, छान. नॅचरल रिसोर्सेस टॉपिकचं नाव आहे. तर काल तुम्हाला मी काही स्पेलिंग दिले होते, ते स्पेलिंग तुम्ही सांगणार आहात. सांगणार ना आता? हो सर. ओके, स्टार्ट करतोय आपण आता. बाकीचे जॉईन होऊ दे तोपर्यंत. तर मला सांगा, लिथोस्फिअर. लिथोस्फिअर शिलावरण. स्पेलिंग शिलावरण सर. स्पेलिंग सहित सांगायचं. LITHERE लिथोस्फिअर. LITHOSPHERE लिथोस्फिअर असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं स्पेलिंग आहे प्रपोर्शन. कोण सांगतं प्रपोर्शन? PROPORTION. PROPORTION. प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. PROPORTION. तर पहा, फक्त 11 जण आहे, तो त्यांचा प्रश्न आहे आता. ठीक, आपण सुरू करतोय. टॉपिक नंबर 6 मी शेअर करतोय, त्याला हात लावायचं नाही कुणी. हो सर. हा, ओके. तर पहा मित्रांनो, आपल्या टॉपिकचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. बरोबर? सगळ्यांना दिसतंय नॅचरल रिसोर्सेस आलेलं. त्यानंतर बघा, आपलं पहिलं पेज होतं ऑब्झर्व द पिक्चर. साईडला पिक्चर आहे, बघू शकता तुम्ही. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड अँड आन्सर द क्वेश्चन. आणि हे प्रश्न मी पहिल्या दिवशी तुम्हाला घेतलं होतं. आज आपण पहिल्यापासून सुरू करतो व्यवस्थित. वेन यू आर ऑब्झर्विंग दिस पिक्चर, तुम्ही जेव्हा हे पिक्चर पाहताय तर तुम्हाला ते पिक्चर पाहिल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. बघूया आपण तुमच्याकडून उत्तरं घेतोय. तर पहा, व्हेरी गुड. आता आपण बोलायचं नाहीये. बघा, पहिला प्रश्न असा आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स? तुम्हाला बर्ड्स कुठे दिसत आहेत? इन द स्काय. वेन यू आर ऑब्झर्विंग देअर इन द स्काय, बर्ड्स आर लुकिंग देअर. सेकंड क्वेश्चन आहे, वेअर इज द काऊ ग्रेझिंग? ग्रेझिंग तुम्हाला काऊ दिसतंय समोर तिथं पिक्चर मध्ये बघा. तर कुठे ती चरत आहे? इन द मिडो. तर असं आहे, काऊ इज ग्रेझिंग इन द मिडो. ते कुरणामध्ये चरताना तुम्हाला दिसत आहे. हे झाला दुसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नाकडे जातोय आपण. पहा, लोकेट द ट्रीज अँड द रोड. ट्रीज आणि रोड कुठे आहेत? दीज आर ऑन द लँड. हे जमिनीवर आहेत. लोकेट द ट्रीज अँड रोड, दीज आर लोकेटेड ऑन द लँड. ते जमिनीवर आहेत. चौथा प्रश्न पहा, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? कुठून येत आहे नदी? नदीचा प्रवाह पहा, ते डोंगरातून येत आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे? फ्रॉम द माउंटेन्स. माउंटेन्स कडून खाली येत आहे. इट इज गेटिंग फ्रॉम माउंटेन, फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 5 नंबरला. कोण वाचते 5 नंबरचा प्रश्न? उदय, वाच बघू प्रश्न 5वा काय आहे. उदय, प्लीज रीड क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द क्वेश्चन एक्झॅक्टली? वेअर इज द एरोप्लेन? कोण वाचतंय मग 5वा प्रश्न? वेअर इज द एरोप्लेन. प्रश्न कोण वाचतंय? वेअर इज द एरोप्लेन? Where is the aeroplane? हा, येस. वेअर इज द Aeroplane. कट होतोय तुमचा आवाज. वेअर इज द एरोप्लेन? एरोप्लेन कुठे आहे? कोण सांगते आन्सर याचं? कोण सांगते आन्सर? वेअर इज द एरोप्लेन? सर मी. तर मी. In the sky. हा, यस, इट इज इन द स्काय. In the sky. बरोबर आलं. तू बोलल्याबरोबर उत्तर आलं. इन द स्काय. वेअर इज द एरोप्लेन? इन द स्काय. क्वेश्चन नंबर 6 बघा, वेअर आर द फिश शिन? फिश कुठे दिसत आहे तुम्हाला? वेअर आर द On the water. In the water. स्विमिंग करताना तुम्हाला आढळतात. पाण्यामध्ये ते स्विम करतायत. आणि ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग? सेल बोट कुठे फ्लोट करतोय? ते सुद्धा पाण्यामध्ये, फ्लोटिंग ऑन द वॉटर. तर अशा रीतीने सगळे प्रश्नांची उत्तर तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सो अशा रीतीने काही प्रश्नांचे आपण उत्तर पाहिले. नाऊ वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. आपण पुढे जातोय आता. पहा मित्रांनो, पहा, नॅचरल रिसोर्सेसचं डेफिनेशन आपल्याला पाहायचं. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय ते आपण बघूया. सी हिअर. आता ते बघण्या अगोदर बघा, तिथं वर एक क्वेश्चन आलेला आहे, व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ऍटमॉस्फिअर? वातावरणाचे 5 भाग कुठले कुठले आहेत? पहा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतं. पहा, द अर्थ ऍटमॉस्फिअर मध्ये ट्रोपोस्फिअर पहिला लोअर लेअर जो आहे त्याला ट्रोपोस्फिअर म्हणायचं. बघा तिथं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ट्रोपोस्फिअर, त्याच्या वर आहे ओझोन लेअर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर असे 5 लेअर असतात.
ट्रोपोस्फिअर हे खालच्या बाजूला असतं आफ्टर देन स्ट्रॅटो. आणि हे स्पेअर कशावर डिपेंड आहेत माहितीये का? ऑल दीज स्पेअर आर डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. जसं जसं आपण पृथ्वीपासून वर वर जातो तसं तसं टेम्परेचर वाढत जातं आणि टेम्परेचर वाढल्यामुळं काय हे स्पेअरची नावं पडलेली आहेत. तर ट्रोपोस्फिअर मध्ये काय येतं? ऑल बायोलॉजिकल थिंग्स. बायोलॉजिकल म्हणजे काय? सर्व सजीव. आपण त्या सगळे कशामध्ये येतो? तर ट्रोपोस्फिअर मध्ये येतो. अँड त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि सेक्झोस्फिअर असे वेगवेगळे स्पेअर तुमच्या समोर दिसत आहेत. आता आपण नॅचरल रिसोर्सेसचं डेफिनेशन बघा, तुमच्या समोर आहे. आता बघा, व्हॉट इज नॅचरल रिसोर्सेस? एअर, water and land are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic need. These are called as natural resources. म्हणजे काय? हवा, पाणी आणि जमीन हे काय करतात? आपल्या जीवनामध्ये सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड, आपल्या जिवंत राहण्यासाठी ते गरजेचे आहेत. आणि ते फुलफिल अवर बेसिक नीड्स, आपले ते बेसिक नीड्स म्हणजे काही गरजा, मूलभूत गरजा हे पूर्ण करतात, म्हणून त्याला नॅचरल रिसोर्सेस म्हणायचं. कोण सांगते का बघून डेफिनेशन? बघून स्क्रीनवर बघूनच डेफिनेशन सांगते का कोण? मी येस सांगा. Water and land are the factors important for sustaining the living world on the earth and for their basic. सर मी सांगतो. Air, water and land are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called as natural resources. तर अन्न म्हणजे पाणी आहे, जमीन आहे आणि हवा हे आपले बेसिक नीड्स आहेत आणि ते आपल्या गरजा पूर्ण करतात, म्हणून आपण त्याला नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. तर आपण त्यातलं पहिलं नॅचरल रिसोर्सेस बघतो. हा आता बघा इथं, आता तुमचा आवाज आला बघा आता कोणास तरी थोडा. एअर, आपण पहिलं त्यातलं घटक बघणार आहे एअर. व्हॉट अबाउट एअर? पहा, एअरचं पिक्चर तुमच्या समोर दिसतंय आणि हे कशाच्या संदर्भात आहे? इन द ऍटमॉस्फिअर हाऊ मच पर्सेंटेज एअर कंटेन्स डिफरंट एअर म्हणजे डिफरंट गॅसियस. एअर म्हणजे हवा, त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे गॅसेस असतात. ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गॉन, अदर कॉन्स्टिट्युएंट्स, कार्बन डायऑक्साइड ऍज वेल ऍज प्रपोर्शन. बघायच्या 78% कोण आहे? तर नायट्रोजन 78% आहे. कार्बन डायऑक्साइड किती आहे? 0.03% आहे. अदर कॉन्स्टिट्युएंट किती आहे? 0.07% आहे. आर्गॉन 0.9 आहे आणि ऑक्सिजन 21%. तुम्ही पाहू शकता, म्हणजेच ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचंच प्रमाण दोघांचं मिळूनच 99% आहे. 100 पैकी 99% हे दोन आहेत आणि राहिलेले बघा आर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, अदर कॉन्स्टिट्युएंट यांचं प्रमाण आहे. सो धिस इज अ पिक्चर ऑफ एअर. तर अशा पद्धतीने एअरचं प्रमाण ठरलेलं आहे. कोण सांगते का एअर कसं आहे? वाचून सांगा ना, बघून बोला. हा तुमचा आवाज येतोय, मला आवाज. सर बोला. मी सांगतो. नायट्रोजन हॅलो. 78%. गॅसेसचे युजेस आता आपण बघितलं, एअर्स त्याचे कुठे कुठे यूज आहेत बघा. पहिला नंबर 1 आहे नायट्रोजन. हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड नेसेसरी प्रोटीन. आपल्या शरीराला प्रोटीनच्या निर्मितीसाठी नायट्रोजनची गरज असते. आपल्या शरीराला प्रोटीन लागतं बॉडी बिल्डिंगसाठी, आपल्या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेस होण्यासाठी शरीरातल्या वी नीड प्रोटीन. आणि ते प्रोटीन कोण पुरवतं? नायट्रोजन गॅसमुळे मिळतं. नायट्रोजन हे डायरेक्टली घेता येत नसतं वनस्पतींना, आपण तर घेतच नसतो. वनस्पतींना डायरेक्टली घेता येत नाही, की त्यांच्या रूट्स मधून दिलं जातं. रूट्स मधून म्हणजे त्यांच्या मुळामधून दिलं जातं. त्याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? नायट्रोजन फिक्सेशन. अजून नायट्रोजन कशासाठी गरजेचं आहे? प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनिया तयार केला जातो आणि एअर टाईट पॅकेज ऑफ फूड स्टफ. तुम्ही खाता बघा कुरकुरे, मुरमुरे, काय ते सगळे एअर टाईट पॅकेज मध्ये तुम्ही पाहिला असेल, किंवा तुम्ही आता कुरकुरे आणला, कुरकुरे असं फुगलेलं असतं की नाही, त्याच्यात जास्त हवाच असते. त्या हवा कशाचं आहे? तर नायट्रोजन भरलेलं असतं. तुम्ही पिक्चर सुद्धा पाहू शकता. समोर बघा, तुमच्या समोर इथं काही कुरकुरे ठेवलेले आहेत. खायचं नाही तुम्ही काढून ते, तर ते कुरकुरे तुम्हाला फुगलेले असतात सुरुवातीला. तर त्याच्यात काय असतं? तर एअर टाईट त्यात नायट्रोजन काय कशामुळे असतं? ऑक्सिडेशन होऊ देत नाही. ऑक्सिडेशन म्हणजे काय? त्याला मऊ पडू देत नाही, खराब होऊ देत नाही, म्हणून त्याचा वापर असतो. त्यानंतर दुसरा आपण बघा यूज आता ऑक्सिजन. ऑक्सिजन तर सगळ्यांना माहित आहे. कोणाला सांगता येईल का व्हॉट इज यूज ऑफ ऑक्सिजन? ऑक्सिजन कशासाठी गरजेचं आहे सांगता येईल का कोणाला? ऑक्सिजन इज युजफुल फॉर रेस्पिरेशन. आपल्याला श्वासोश्वास रेस्पिरेशन साठी गरजेचं आहे.
लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी प्राणी आणि वनस्पती या दोघांना ऑक्सिजनची गरज आहे. आणि अजून एक त्याचं काम आहे कंबशन, आग लावणे, ज्वलनासाठी. बघा ऑक्सिजन असेल तर कुठलंही आग लगेच लागतं. बघा तुम्ही कुठे आग लावला, ऑक्सिजन असल्यामुळेच आग लागतं. तर कंबशन साठी आणि रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज आहे. आणि तुम्ही कोरोनाच्या पिरियड मध्ये बघितलाच असेल परवा, कितीतरी लोक ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मरण पावलेले आहेत. तर त्यांना असे ऑक्सिजनचे सिलेंडर पाहिजे होते. हे बघा तुमच्या चित्रात दिसत आहेत, तुम्ही टीव्हीवर सुद्धा पाहिलं असेल. तर ऑक्सिजनचे सिलेंडर्स हे त्या ऑक्सिजन त्यांना द्यायचे, त्यामुळेच काही लोकांचे प्राण वाचले आणि काहींचं ऑक्सिजन लेवल कमी झालं. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे मृत पावलेले आहेत. तर ते ऑक्सिजन एवढं गरजेचं आपल्या जीवनामध्ये. सो नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबशन. कंबशन म्हणजे काय, ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. आणि त्यानंतर तिसरा जो आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशासाठी गरजेचं असतं? कार्बन डायऑक्साईडचा वापर वनस्पती करतात स्वतःचं अन्न स्वतः बनवण्यासाठी. लक्षात घ्या, स्वतःचं अन्न स्वतः कोण बनवतो? वनस्पती. आपण बनवत नाही. आपल्या घरी मम्मी फक्त तयार करून देतात, पण प्रत्यक्षात अन्न कुठं होतं? वनस्पतीमध्ये. का होतं? प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. त्याला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं. तुम्ही नेटवर आज माहिती काढायची, फोटोसिंथेसिस म्हणजे काय ते मला सांगायचं उद्या. सो व्हॉट इज फोटोसिंथेसिस? फोटोसिंथेसिसचा अर्थ असा आहे, प्रकाश संश्लेषण म्हणलं जातं. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी, त्याचबरोबर सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल. वनस्पतीमध्ये क्लोरोफिल असतं, त्याचा वापर करून. तर त्याचं चित्र तुम्हाला दिसतंय बघा, फोटोसिंथेसिस. आणि हे फोटोसिंथेसिस पानामध्ये होत असतं. वनस्पतीच्या पानामध्ये फोटोसिंथेसिस होतं. अन्न निर्मितीची प्रक्रिया तिथे होते. सो प्लांट यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड, युज्ड इन फायर एक्सटिंग्विशर. आणि अजून दुसरा यूज आहे त्याचा, आग विझवण्यासाठी. फायर एक्सटिंग्विशर बघा तुम्ही, फायर एक्सटिंग्विशरचे नळकांडे असतात. कुठे आग लागली तर कार्बन डायऑक्साईड त्याच्यात तो तयार होतं. त्यावेळी नॉब दाबल्यानंतर त्या फायर एक्सटिंग्विशरचा आणि आपण आग विझवतो. तर इट इज यूज इन द फायर एक्सटिंग्विशर. सो असे महत्वाचे 3 नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड असे 3 गॅसेसचा आपण वापर युजेस पाहिलंय. कॉन्स्टिट्युएंट वेगवेगळ्या प्रकारचे कुठले कुठले गॅसेस असतात ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. हे आकृती सुद्धा काढायची आहे. ऑक्सिजनचं प्रमाण किती, हाऊ मच ऑक्सिजन इज प्रेझेंट, नायट्रोजन प्रेझेंट किती असतो, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, आर्गॉन किती आहे, हे सगळ्यांचं तुम्हाला चित्र व्यवस्थित काढायचं आहे. त्याचबरोबर त्यांचे युजेस बघत होतो आपण. युजेस ऑफ गॅसेस, नायट्रोजन, नेक्स्ट दॅट इज ऑक्सिजन, हाऊ इट इज युज्ड. आणि त्याचबरोबर आपण कार्बन डायऑक्साईड असे 3 गॅसेसचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचा आपण अभ्यास आज पाहिलेला आहे. तर राहिलेले जे आहे सगळे गॅसेस आपण पुढच्या तासाला बघूया. ओके, हाऊ मच पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन प्रेझेंट इन द एअर. हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? 78 sir. 78. व्हेरी गुड. 78%. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इज प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. ऑक्सिजन किती आहे उदय? 21%, sir. 21%. 21%. Okay, what about Krishna? Tell me. Good. Tell me, Krishna, how much percentage of argon is present in the atmosphere? Argon किती percentage आहे? How much? 0.7%. Sir. 0.9%, not 0.7. 0.9 म्हणजे लेस दॅन 1. बघा, नायट्रोजन 78, ऑक्सिजन 21 आणि ऑर्गॉन 0.9 म्हणजे हे तिघांचंच मिळून 99.9 होतं. सो कार्बन डायऑक्साईड किती आहे सांगता येईल का कोणाला? हाऊ मच कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट? 0.03. व्हेरी गुड. फक्त 0.03 अतिशय कमी आहे. 0.03 आहे, फार फार कमी आहे. आणि त्याचं प्रमाण वाढू सुद्धा नाही, कारण की कार्बन डायऑक्साईड जर वाढला तर ग्लोबल वॉर्मिंग होतं. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे उष्णता वाढते जगामध्ये आणि त्याच्यामुळं बर्फ वगैरे वितळण्यास सुरुवात होते आणि मोठमोठी शहरं बुडण्याचा धोका आहे. सो त्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हणतो. थँक्यू. बाकीच्यांना पण सांगा, फक्त 14 लोक जॉईन आहेत बघा. हो सर. Sir.